सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या ऑनलाईन स्टडी एज्युकेशन प्रोग्राममध्ये मी श्री आढाव अनंत दिलीप न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण आपल्या इयत्ता 12वीतील अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 4 घटक पुरवठा विश्लेषण आणि उपघटक पुरवठ्यातील विचलन व पुरवठ्यातील बदल या घटकांबद्दल माहिती घेणार आहोत. पुरवठ्यातील विचलन अगोदर आपण बघणार आहोत. पुरवठ्यातील विचलन त्याला इंग्रजीमधून व्हेरिएशन्स इन सप्लाय असे म्हटले जाते. पुरवठ्यातील विचलन म्हणजे हे इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या किमतीत बदल झाल्याने वस्तूच्या नगसंख्येतही बदल होतो, त्यास पुरवठ्यातील विचलन असे म्हटले जाते. पुरवठ्यातील विचलन म्हणजे ज्यावेळेस इतर परिस्थिती स्थिर राहते आणि वस्तूच्या किमती फक्त बदलतात आणि त्यामुळे पुरवठ्यात जो बदल होतो, पुरवठ्याच्या नगसंख्येत जो बदल होतो त्याला पुरवठ्यातील विचलन असे म्हटले जाते. पुरवठ्यातील विचलन हे 2 प्रकारचे असते. त्यातला पहिला प्रकार असतो तो म्हणजे पुरवठ्याचा विस्तार, एक्सपान्शन ऑफ सप्लाय. पुरवठ्यातील विस्तार बघत असताना तिथे आपल्याला सांगता येईल की इतर घटक स्थिर असताना किमतीत वाढ झाल्यामुळे, इतर घटक स्थिर असताना किमतीत वाढ झाल्यामुळे पुरवठ्यात देखील वाढ होते, त्याला पुरवठ्याचा विस्तार असे म्हटले जाते. किंमत वाढल्यामुळे पुरवठा त्याच पुरवठा वक्रावरती काय होतो, वरच्या बाजूस सरकतो. पुरवठ्यातील विस्तार म्हणजे किमतीत वाढ झाल्याने, इतर घटक स्थिर असताना किमतीत वाढ झाल्याने पुरवठ्यात होणारी वाढ म्हणजे पुरवठ्याचा विस्तार. त्यावेळेस किमती वाढल्याने मूळ पुरवठा हा त्याच पुरवठा वक्रावरती काय सरकतो, वरच्या बाजूने सरकतो. पुढे जे आपल्याला आकृती क्रमांक 4.6 दिलेली आहे त्यामध्ये ते आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येईल. आकृती क्रमांक 4.6 या आकृतीमध्ये क्ष अक्षावरती वस्तूचा पुरवठा आणि अय अक्षावरती वस्तूची किंमत दाखविली आहे. वस्तूची किंमत क वरून क1 इतकी वाढली असता, क वरून क1 इतकी वाढली असता पुरवठ्याची नगसंख्या जी ब होती ती ब वरून ब1 अशी वाढते. म्हणजेच किंमत क ते क1 वाढली असता पुरवठा ब ते ब1 इतका वाढतो. त्यावेळेस प पुरवठा वक्र म बिंदूपासून न बिंदूकडे सरकतो. त्यावेळेस त्याला पुरवठ्याचा विस्तार असे म्हटले जाते. म्हणजेच पुरवठा हा त्याच वक्रावरती डावीकडून उजवीकडे वर सरकत जाणारा दिसतो. त्यानंतर पुढचा दुसरा प्रकार असतो पुरवठ्यातील विचलनाचा, तो म्हणजे पुरवठ्याचा संकोच. पुरवठ्याच्या संकोचामध्ये आपल्याला सांगता येईल की इतर घटक स्थिर असताना किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा देखील कमी होतो, त्याला पुरवठ्याचा संकोच असे म्हटले जाते. किंमत कमी झाल्याने पुरवठा हा त्याच पुरवठा वक्रावरती खालच्या बाजूस सरकतो. म्हणजेच काय, वस्तूच्या किमती बाजारामध्ये कमी झाल्या असता पुरवठा देखील बाजारात कमी होतो, त्याला पुरवठ्याचा संकोच असे म्हटले जाते. आणि हा पुरवठ्याचा संकोच पुरवठा वक्रावरती त्याच वक्रावरती खालच्या बाजूला सरकताना दिसतो. हे आपण आकृती क्रमांक 4.7 मध्ये आणखी सविस्तररित्या समजून घेऊ. पुढे आकृती क्रमांक 4.7 या आकृतीमध्ये क्ष अक्षावर काय नोंदवतो आपण, पुरवठा नोंदवतो आणि य अक्षावरती वस्तूची किंमत दर्शविली आहे. किंमत ही क वरून क2 इतकी कमी झाली असता, क वरून ती क2 इतकी कमी झाली असता पुरवठा सुद्धा ब वरून ब2 असा कमी होतो. त्यावेळेस पुरवठा वक्र हा न बिंदूकडून म बिंदूकडे खाली सरकत जातो.
त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, पुरवठ्याचा संकोच असे म्हटले जाते. पुरवठ्याच्या संकोचावेळी पुरवठा वक्र हा त्याच पुरवठा वक्रावरती आणखी खाली सरकत जातो. त्यानंतर पुरवठ्याच्या बाबत दुसरी संकल्पना असते पुरवठ्यातील बदल. पुरवठ्यातील बदल आपल्याला बघत असताना आपण त्या ठिकाणी पुरवठ्यातील बदलाची पहिली व्याख्या बघू की वस्तूच्या किमती स्थिर असताना, इथे काय स्थिर राहतं, किंमत. विचलनामध्ये काय स्थिर राहतं, इतर घटक. मग पुरवठ्यातील बदलाच्या वेळेस किंमत स्थिर राहते, म्हणून आपण सुरुवात तशी करणार. किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलामुळे वस्तूचा पुरवठा बदलतो, तेव्हा त्यास पुरवठ्यातील बदल असे म्हणतात. म्हणजेच काय होतं की वस्तूच्या किमती स्थिर राहतात, पण पुरवठ्यावर परिणाम करणारे जे इतर घटक आहेत ना, त्या इतर घटकामध्ये बदल होतो आणि त्याचा परिणाम पुरवठा देखील बदलतो, म्हणून त्याला पुरवठ्यातील बदल असे म्हटले जाते. पुरवठ्यातील विचलनाच्या वेळी किमतीत बदल होतो, इतर घटक स्थिर राहतात, आणि पुरवठ्यातील बदलाच्या वेळी किंमत स्थिर राहते आणि इतर घटक बदलतात. एवढा फरक आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. पुरवठ्यातील बदल हा सुद्धा त्या ठिकाणी 2 प्रकारचा आहे. त्यातला पहिला प्रकार असतो पुरवठ्यातील वाढ किंवा पुरवठ्यातील वृद्धी. तिथं आपल्याला सांगता येईल किंमत स्थिर असताना इतर घटकात बदल झाल्यामुळे, म्हणजे उत्पादन घटकाच्या किमती कमी झाल्या, सरकारकडून आकारण्यात येणारे जे कर आहेत, टॅक्सेस आहेत, त्याचं प्रमाण कमी झालं, आधुनिक तांत्रिक सुधारणा आपण त्या ठिकाणी केल्या, म्हणजेच इतर घटकामध्ये अनुकूल बदल झाले, तर त्यावेळेस पुरवठ्यामध्ये जी वाढ होते त्याला पुरवठ्यातील वाढ किंवा पुरवठ्यातील वृद्धी असे म्हटले जाते. पुरवठ्यातील वाढ किंवा पुरवठ्यातील वृद्धी ही त्या ठिकाणी इतर घटकात अनुकूल बदल झाल्यामुळे घडून येते. मग पुरवठ्यातील ही जी वृद्धी आहे ती वृद्धी आपल्याला आलेखाद्वारे दाखवत असताना मग पुरवठा वक्र हा मूळ पुरवठा वक्रापासून उजव्या बाजूला सरकतो. हे आपण पुढे आकृती क्रमांक 4.8 मध्ये दाखविले आहे. आकृती बघू. या आकृतीमध्ये आपण क्ष अक्षावर वस्तूचा पुरवठा दर्शविला आहे आणि य अक्षावर वस्तूची किंमत दर्शविली आहे. या ठिकाणी किंमत स्थिर राहते, म्हणून किंमतीच्या ठिकाणी फक्त क एवढीच किंमत आपण तिथं घेणार आहोत. मग क या स्थिर किंमतीला पुरवठा ब नगसंख्येवरून ब1 नगसंख्या एवढा वाढतो, कारण किंमत स्थिर आहे, इतर घटकात अनुकूल बदल झाला तर त्याच्यामुळे पुरवठा वाढला, म्हणूनच मग त्या ठिकाणी ब वरून ब1 इतका त्या ठिकाणी पुरवठा वाढतो. त्यावेळेस आपण मग पहिला जो आपला ब बिंदूचा पुरवठा वक्र आहे, मूळ पुरवठा वक्र प त्याच्यावरती झालेला हा बदल दर्शवू शकत नाही, म्हणून पुरवठा वक्र हा मूळ पुरवठा वक्रापासून प1 हा उजवीकडे सरकलेला दिसतो. त्याला आपण पुरवठ्यातील वृद्धी किंवा वाढ असे म्हणतो. पुरवठ्यातील वृद्धी किंवा वाढीच्या वेळेस मूळ पुरवठा वक्रापासून दुसरा पुरवठा वक्र हा काय करतो, उजवीकडे सरकलेला दिसतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे पुरवठ्यातील घट किंवा पुरवठ्यातील ऱ्हास. मग वस्तूच्या किमती स्थिर असताना इतर घटकात प्रतिकूल बदल झाल्याने, म्हणजेच काय की उत्पादन घटकाच्या किमती वाढल्या, करांचं प्रमाण वाढलं, तंत्रज्ञान आपण जुनं वापरतोय किंवा जुनं तंत्रज्ञान वापरावं लागतंय, अशा वेळेस पुरवठ्यात जी घट होते त्याला पुरवठ्यातील घट किंवा ऱ्हास असे म्हटले जाते. म्हणजेच इथे आपल्याला काय सांगता येईल इन शॉर्ट की वस्तूच्या किमती स्थिर राहतात, पण इतर घटकामध्ये प्रतिकूल बदल होतो आणि त्याचा परिणाम पुरवठा कमी होतो. जो पुरवठा कमी होतो त्याला पुरवठ्यातील घट किंवा ऱ्हास असे म्हटले जाते. त्यावेळेस पुरवठा वक्र हा मूळ पुरवठा वक्राकडून डावीकडे सरकतो. हे पुढील आकृतीमध्ये आपण स्पष्ट केले आहे. आकृती बघू आपण त्या ठिकाणी की या आकृतीमध्ये मग क्ष अक्षावरती अक्ष अक्षावरती वस्तूचा पुरवठा आपण दर्शवतो, अय अक्षावर वस्तूची किंमत दर्शवतो. इथे सुद्धा किंमत क ही स्थिर आहे. मग किंमत क स्थिर असताना पुरवठा ब वरून ब2 असा कमी झाला असता
मूळ प पुरवठा वक्रापासून P2 हा पुरवठा वक्र काय करतोय आता डावीकडे सरकलेला दिसतो, त्यालाच आपण त्या ठिकाणी पुरवठ्यातील घट असे म्हणतो. अशा पद्धतीने आपण पुरवठ्याच्या बाबत पुरवठ्यातील विचलन, त्याच्यामध्ये पुरवठ्याचा विस्तार, पुरवठ्याचा संकोच, त्यानंतर पुरवठ्यातील बदल, त्याच्यामध्ये पुरवठ्यातील वाढ व पुरवठ्यातील घट हे घटक अभ्यासले आहेत. धन्यवाद.